नमस्कार शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण ही घोषणा जाहीर केली, त्याचबरोबर लाडका शेतकरी ही योजना जाहीर केली आहे। तर या योजनेत त्यांनी घोषणा काय काय केल्या तर ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। त्याचपूर्वी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मित्रांनो, आपल्याला सोयाबीन आणि कापूससाठी 50,000 अनुदान शासन देणार आहे। त्यासोबत आपण लाईव्ह व्हिडिओ पाहूया। शेतकऱ्यांना आणि आजपासून लाडकी बहीण होती, लाडका भाऊ होता, आजपासून लाडका शेतकरी ही योजना आपण राबवूया। मला काही आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी जेव्हा नुकसान झालं त्यावेळेस आम्ही सगळे नियम बाजूला ठेवले। यापूर्वी एनडीआरएफच्या नियमानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जायची, पण आपण एनडीआरएफचे नियम बाजूला टाकले। 2 हेक्टरची 3 हेक्टर केली, एनडीआरएफच्या दुप्पट पैसे दिले, गोगलगाईने झालेलं नुकसान भरून दिलं, सातत्याने पावसाने होणारं नुकसान पहिलं दिलं जात नव्हतं। आपल्या महायुतीच्या आपल्या शेतकऱ्यांच्या सरकारने ते देणं सुरू केलं आणि म्हणून आज आपण शेतकरी सन्मान योजना जी केंद्राची आहे, 6,000 रुपये वर्षाला आदरणीय मोदी साहेब देतात, त्यामध्ये आपल्या राज्याने 6,000 आणखी टाकले। नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली। आता शेतकऱ्याला 12,000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय आपण घेतला। किसान सन्मान निधीतून केंद्र आणि राज्याचे 36,000 कोटी रुपये आपण दिलेले आहे। 44,000 कोटींच्या योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आपण राबवतोय। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, विरोधक म्हणतात शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकऱ्यांना काय दिलं। शेतकऱ्यांना दिलेलं जे आम्ही कधी काढत नाही, परंतु आज शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे। सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे। आणि आज या ठिकाणी आपण धनंजय 5,000 रुपये 5,000 रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि 2 हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय। 7/12 ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची, त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय। आणि त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना 7.5 HP हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय। आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय, पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार, बरोबर ना। पुढचं येणारं बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार। आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून 1ही रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही, हे सरकारने ठरवलेलं आहे। आणि त्याचबरोबर सोलर आज दिवसा, मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं, दिवसा आपल्याला वीज पाहिजे, ही देण्यासाठी सोलर आपण जे सौर ऊर्जेवर आपण पंप चालले पाहिजे, इकडे आपण चाललेलो आहे। आणि म्हणूनच आज जी शेती बिगर शेतीची जमीन आहे, जी बंजर आहे, त्याला देखील एकरी 50,000 रुपये भाडं वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय। शेवटी मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेततळं, अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत। आणि म्हणूनच आपल्याला कुठेही वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही। कांद्याचं जे आहे, कांद्याची महाबँक आपण सुरू केली आहे। आज नाशिक, संभाजीनगर, सोलापुर ये शहर में कांदा महाबैंक हमारी सरकार ने शुरू की हुई है। वो कांदा खराब हो जाता है और इसलिए इरिगेशन सेंटर उसमें हमने शुरू करने का काम किया है। केंद्र सरकार की भी हमें मदद लगेगी उसमें।
केंद्र सरकार भी इसमें ध्यान दे तो निश्चित रूप से हमें ये किसानों का जो प्याज है, प्याज ज्यादा दिन तक टिका रहेगा और किसान को भाव ज्यादा मिलेगा। और इसीलिए प्याज उत्पादक जो किसान हैं हमारे, उनको भी बहुत ही बड़ी राहत मिलेगी। और इसलिए हम आपसे मदद चाहते हैं। और निश्चित रूप से मुझे पता है कि पिछले सवा दो साल में जो हमने यहाँ से केंद्र को भेजा प्रस्ताव, एक भी प्रस्ताव में कटौती नहीं, एकही प्रस्ताव आपला कपात न करता मंजूर झालेला आहे। आणि आपण आता सोलरला, आपण सौर ऊर्जेला प्राधान्य देतोय। काल सातारा जिल्ह्यातील माण्याची वाडी गावाचं 100% सौर ऊर्जीकरण करण्यात आलं। आता त्या गावामध्ये 100% सोलर सिस्टीम चालू झालेली आहे। असं आपण देखील केलं पाहिजे। आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो की हे सरकार आपलं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे। मी आपल्याला एवढं सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली, अन्नपूर्णा योजना आली, लाडका भाऊ योजना आली आहे। आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय, दिलंय, घोषणा केली आहे, आता आमचा लाडका शेतकरी ही योजना आम्ही राबवणार आहोत। आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या, भाऊ लाडके झाले, आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना। धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा 2000 रुपये आलेत का बघा, जरा मोबाईलवर बघा, आले काय बघा। हे सरकारचं काम। अभी बटन दबाया, पैसे डायरेक्ट अकाउंट में, बटन दाबलं खात्यात पैसे, हे सरकारचं काम आहे। त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांनो, बहिणींनो, माझ्या बहिणींना पण वाटलं नव्हतं बटन दाबल्यावर पैसे येतील, तिकडे तर बटन दाबायच्या अगोदरच आम्ही सोडून दिले पैसे। 14 तारखेपासून पैसे यायला लागले। विरोधक बोलले लवकर काढा, पैसे आहेत का बघा, फक्त आकडे आलेत का बघा। माझ्या बहिणी बँकेत गेल्या, पैसे काढले, खरेदी केली, आपल्या मुलांसाठी केली, आपल्या परिवारासाठी केली। शेवटी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण काम करत असेल तर माझ्या माईला भगिनी करत असतील। आणि आजपासून लाडकी बहीण होती, लाडका भाऊ होता, आजपासून लाडका शेतकरी ही योजना आपण राबवूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।